कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून इथल्या रानभाज्या आणि निसर्ग शेती मानवी आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। कोल्हापूर इथं एनजीओ कंपॅशन 24, कोल्हापूर वी केअर, निसर्ग अंकुर संस्था, इको स्वास्थ्य आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं भरवण्यात आलेल्या 2 दिवसीय रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून इथल्या रानभाज्या आणि निसर्ग शेती मानवी आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। कोल्हापूर इथं एनजीओ कंपॅशन 24, कोल्हापूर वी केअर, निसर्ग अंकुर संस्था, इको स्वास्थ्य आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं भरवण्यात आलेल्या 2 दिवसीय रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या प्रदर्शनात तब्बल 200हून अधिक रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांचे माहितीपूर्ण स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत। गारंबी, टेटू, खाचकुहिली, सोनारवेल, रुकाळू मांजरी, अमरकंद अशा दुर्मिळ रानभाज्यांची झाडे, रोपे आणि बी बियाणे प्रदर्शनात बघायला मिळत आहेत। निसर्ग अंकुर संस्थेच्या वतीनं रानभाज्यांच्या पाककृती चाखण्यासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवले असून सेंद्रिय गूळ, मध, धान्य, ऑर्गॅनिक औषधं, कंपोस्ट आणि गांडूळ खत यांसारखी उत्पादनंही उपलब्ध आहेत। रविवारी महिलांसाठी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सर्टिफिकेट्स देण्यात येणार आहेत। माझ्या अभ्यासामध्ये ते आलं आणि एक अल्झायमरसाठी अतिशय उपयुक्त औषध नजीकच्या काळामध्ये ते येईल। मग ते अल्झायमर झाल्यानंतर खाण्यापेक्षा गाईचा गोबर त्याला इतके त्याच्यामध्ये प्रोटीन्स छान असतात, इतके मिनरल्स चांगले आहेत, इतके जीवनावश्यक घटक आहेत आणि खास करून आपल्याला ते आपला जो माळाचा महिना असतो त्याच्यामध्ये खास करून नैवेद्यासाठी, म्हणजे मला इथे सांगायचं आहे की आपले पूर्वज ते फार मोठे शास्त्रज्ञ होते, आम्हाला फक्त आता एक गोष्टी उलगडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। तर अशा पद्धतीच्या रानभाज्या ज्या अवतीभोवती आपल्याला मिळतात, ज्या काही कुठल्याही पद्धतीनं आपल्याला त्या खाता येतील, अवेलेबल असतील तर कुणाला सांगून किंवा आपल्या परसबागेमध्ये लावून, जेणेकरून स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा तो एक चांगला मेसेज मला द्यावा आणि प्रत्येक गृहिणीनं या रानभाज्यांचा वापर वेळोवेळी सीझननुसार आपल्याकडे आपल्या फॅमिलीसाठी करावा, इतकंच मला एक आपल्याला सगळ्यांना एक मेसेज द्यावासा वाटतो। मला इथे बोलायची संधी आपण दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद। नमस्कार।